आज सोमवार आहे 18 तारीख आणि विधानसभेच्या निवडणुकीचा जो काही प्रचार आहे तो आज सायंकाळी 5 वाजता संपणार आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळे व्हिडिओ केले, ग्राउंड रिपोर्ट केले, उमेदवारांनी प्रचार केलेला आहे, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत त्या मतदारसंघामध्ये। मात्र प्रचार संपताच्या दिवशीची जी काही परिस्थिती आहे ती नक्की काय हे जाणून घेण्यासाठी सध्या मी मंगळवेढा येथे आहे। मंगळवेढ्यातला आज बाजार आहे, आज सोमवार आहे। काय नक्की इथलं वातावरण आहे, वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या गावातील जी काही लोक आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत आणि मला इथली परिस्थिती जाणून घ्यायची। नमस्कार हो नेते, नमस्ते हो। नमस्ते, बोलाय काय नाव? विभूते। कुठले? धर्मगाव। धर्मगाव। आता या आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, दुरळा थांबणार सगळा। काय वातावरण काय चाललंय? वातावरण आता हा म्हणजे वातावरण हो जाऊ द्या, ह्यांना जाऊ द्या। काय घेऊन आलाय? करड्याची भाजी। करडे भाजी। काय वातावरण हवं कोणाचे? आम्ही मग सांगोल तालुक्यातला। सांगोल्यात कोणाची हवा आहे? शहाजी पाटलाई। शाजीबाब पाटलाची हवा आहे। ठीक आहे हो, नमस्ते। काय आज प्रचाराचा दुरळा संपवतोय सगळा? होय, काय प्रचाराचा असू द्या, काय कोणाला तर देऊन टाकू काय नाही, पण वातावरण तर वातावरण चांगलं आहे। ठीक आहे या, वातावरण चांगलं आहे म्हणतो नुसतं। हो नमस्कार। नमस्कार। आज दुरळा संपवतोय प्रचाराचा, बोला की। काय वातावरण इकडं हवा? समाधान दादा। समाधान दादा। समाधान दादा फुल का विकास कामं भरपूर केली। भगीरथ बालके तर म्हणते की विकास कामं दिसत नाहीत। भगीरथ बालकेंना दिसणारच नाहीत, का? विरोधकाला कसे दिसतील कामं? जनतेला दिसले म्हणजे बस झालं। तुम्हाला दिसतेत का? मला दिसते, काय पाहिजे झाले मंगळवेढ्यात? भरपूर झालेत। मी मंगळवेढचा नाही, माचनूरचा आहे मी। बर, आमच्या गावाला 300 कोटी, आमच्या 4 कोटी आमच्या गावाला निधी दिला वैयक्तिक। बर, आमच्याजवळ तामदर्डी बंधारा झाला आहे, मोठा बंधारा। आमची गेली 30-40 वर्षाची जी आमची भ्रांत होती पाण्याची, शेतकऱ्याची, काय म्हणतात ते, पाणी उशाशी आम्ही उपाशी, असा अवस्था होती, कोरड घशाशी अशी अवस्था होती। आमचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळं मिटवला दादांनी। पण आता ही वातावरण भावनिक व्हायला लागले। भारत नानाची आठवण नाही नाही, आठवण हा विषय वेगळा, विकास हा विषय वेगळा। विकासाला मत म्हणून समाधान दादाला मत। होय, तुम्हाला काय वाटतं? समाधान दादाला। तुमचं गाव कुठलं? माचनूरच। माचनूरचं आहे दोघं? काय म्हणजे आता परिचारकांची लोक वगैरे मदत करतात का व्यवस्थित? हा, करणार की। आता परिचारक आणि त्यांनी सांगितलंच होतं की आमचा पक्ष हा एकच म्हणून सांगितलं होतं। पक्षनिष्ठा म्हणून सांगितलं। भगीरथ बालकेंचा कसा राहिला संपर्क यामधल्या काळात तुमच्या सोबत, लोकांसोबत? नाही ना, नाही। ठीक आहे, होय हो, नमस्ते। कुठलं गाव? डोंगरगाव। 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 काय हवा कुणाही डोंगरगाव सध्या? काय, मी गावात नसते हो, बाहेर असते। तरी काय वातावरण? तरी काय नाही, मी बाहेर असते त्यामुळे मला काय गावात माहित नाही। होय, इकडं आहेत नगू, कोण बोलतोय? तिथं आहेत की। नमस्ते। अहो काय हवा कुणा इकडं? भारत नानाजी। भारत नानाजी। हा, त्यांचं भगीरथ बालके। होय. हा, भगीरथ बालके। समाधान अवताडे। समाधान अवताडे आहे त्यांची बी त्यांची बी आहे। बर, आणि ते अनिल सावंत आहेत। आणि सावंत हे काय आपल्या तालुक्यातला नाही, तालुक्यातला नाही। नाही। दिलीप धोत्रे। दिलीप धोत्रे नाही इकडे काय। पण भगीरथ दादाची कशा पाय हवा आहे? भगीरथ दादाजी जनतेचं सगळं काम केलंय। बर, जनतेचं काम केलं। हा, आता 35 गावाला पाणी दिलंय। आता ते समाधान अवताडे दिलं म्हणून नाही नाही, बालकेच्या ह्याच्यातच झाले ना। हा, ह्यावेळेस काय? त्यावेळेस भगीरथ बालके। हो आजोबा, ह्यावेळेस काय बालके का अवताडे? काय मला काय त्यातलं मला बोलता येत नाही। होय, काय कळत नाही। काय वेळेस बालके अवताडे वारं कोणाला आहे? काय कळत नाही। मतदार संभ्रमात आहे सध्या। कशा वेळेस संभ्रम? संभ्रमात आहे, ज्यावेळी ती होईल ना त्यावेळेस करणार। 2 दिवस आले की संभ्रम 20 तारखेला करणार काय नसतं। नाही नाही, आपल्याला होय, बोलू शकत नाही। ठीक आहे, तिथं आहेत की। नमस्ते। काय हवा ह्या वेळेस? भाजप, काँग्रेस? काँग्रेसची हवा आहे। बरं, आता ही काँग्रेसचे उमेदवार आहेत भगीरथ बालके, इकडे समाधान अवताडे येणार की। कोण येणार? बालके। बालके येणार। कुठलं गाव तुमचं? बोसे। बोसे म्हणजे नंदेश्वर बोसे? नंदेश्वर बोसे। तटले 10-15 गाव जे आहेत ना, फक्त हातात चालते। कशा बाय कारण? पहिल्यापासून त्यांनी केलेली कामं आणि स्वभाव किंवा त्यांचं मानसिकता, गोरगरिबातनं मिसळणे,
बोलवून घेणे कामं करणे हे हातोटे आहे त्यांचे बालके साहेबाची होती हातोटे. आता माझं वैयक्तिक झालं तर माझं एक 36,000चं लाईट बिल तटलं होतं भरायचं. त्यांनी एका फोनवर माझं माफ करायला बालके साहेबांनी भारतानं भगीरथचं घरीत काय ती काय एकच आहे. ठीक ओके होय हो भगीरथ दादा समाधान अवतडे इथं संमिश्र आहे. संमिश्र आहे मंगळवेढा सिटीमध्ये संमिश्र आहे. म्हणजे कसं तरी थोडं कल्ला असली कुठल्या तर बाजूला नाही 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 इथं संमिश्र प्रतिसाद आहे बघा एवढं मला कळतं. आणि ग्रामीण भागात ग्रामीण भागामध्ये काही भाग BJPकडं आहे तर काही भाग काँग्रेसकडं आहे काही भाग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे आहे. जास्त पारडं कोणा जड वाटतं तुम्हाला? सध्या ग्रामीण भागामध्ये काँग्रेस चालेल. हां शहरी भागामध्ये संमिश्र आणि काही ग्रामीण भागामध्ये BJP. होय तुम्हाला काय वाटतं यावेळेस? समाधान दादा. समाधान दादा गाव कुठलं? अकोला. हा अकोला. कशा पाय समाधान दादा? अहो समाधान दादा कामं किती केले ते बरं. लय कामं केले मग तुमच्या गावात काय केलं? आमच्या गावात बंधार बांधलेत रस्ते केले देवाला निधी दिल्यात परिक्षा टाकले ते अजून काय पाहिजे. जसं बारामती पवारच म्हणते ते परत अजून काय अकलूज अकलूज माहिती पाटलं तसं एक दिवस अवतड्याचा मंगळवेढा म्हणते मंगळवेढा पंढरपूर 100%. आता इथं भगीरथ बालके आहेत की कुठे भगीरथ बालकेनं काय केलं? भगीरथ बालके वडिलांनी नाव अहो स्वतः काय तर स्वतःचं कर्तृत्व पाहिजे लक्षात ठेवा. स्वतः कर्तृत्व पाहिजे. नाना माणूस चांगला होता नानाच काय मग दादाच काय आहे 3दा पडले कारखान्याला पडला जिल्हा परिषदेला पडला दादाच काय देखील नाही. समाधान दादा 100% येणार 100%. आता इथं सभा झाली त्या दिवशी ते भाभी म्हणले ना भगीरथ. एक सांगा तुम्हाला समाधान दादा वडील वारले अनिल सावंतचे वडील वारले भगीरथदादाचे वडील वारले प्रत्येक मग ते कोण काय त्यांच्या जीवावर कोण मतं मागत नाही ते स्वतःचं कर्तृत्व पाहिजे काय तर बरोबर आहे. वडील सगळ्याचेच वारले तसं नसतं स्वतःचं कर्तृत्व काय तर पाहिजे. त्यामुळे 100% समाधान दादा निवडून येणार म्हणजे येणार 23 तारखेला आहेत की नाही. तुमच्या भगीरथदादा काय कर्तृत्व आहे काय सांगाय मला काय केलं त्यांनी? मंगळवार तर तुमच्या लय हवा आहे. कोण म्हणलं हवा आहे? लोक म्हणली काय जय त्या विषय आहे. गुलाल करून 23ला 100% समाधान दादा गुलाल तुमच्या माहिती. होय नमस्ते. कुठलं गाव? मंगळवेढा. तिथलं सिटीला आहे का प्रॉपर? आणि निवडणुकीचा आज शेवटचा दिवस प्रचाराचा. असू दे ते कोणाचा दुराळा चालू आहे जास्त इकडं? जास्त वातावरण कोणाचं चाललंय? हाही आपलं इथलंच आहे गावचं मंगळवेढ्याचं. गावचा म्हणजे कोसळी मंगळवेढ्यातली जायची. हां हवा कोण आहे जास्त? हवा तसा आता खेड्याची जास्त आहे खेडेने पण इथं आपलं प्रॉपर इथलीच आहे. इथली म्हणजे कुठली? अवताडे. काम केलेत का अवताडेने? अवताडेने काम केलेत काय 3 वर्षात? काम आता काय आता गाडी जायची होय. कुठं आलाय? पुळूज म्हणल्यावर तिकडे येतो तुम्ही. यशवंत माने पुळूजला सध्या आता ताते हवा आहे. यशवंत ताते हवा. यशवंत ताते कारण कामं भरपूर केले ते. राजू खरेंकडे तुतारी हाय की काल शरद पवार आले म्हणले राजू खरे निवडून द्या. नाही राजू खऱ्याला तशा हवा नाही तो नुकतं नवीनच उमेदवार आहे ना. बरं हां यशवंत माने ताते माने चांगली हवा आहे. चांगली हवा आहे. हां पुळूज बंद काय होईल? पुळूजमधनं यशवंत ताते माने. ठीक आहे थांबा वायर अडकले. हो नमस्ते. नको का? कुठला हाय कुठलं का हाय कुठलं तर या इथं आहेत लोक. नमस्कार. काय कोण आहे हवा इकडे? हवा समाधान अवतडे. समाधान अवतडे हवा. कुठला आहे तुम्ही? आहे बोशाच आहे. वशज आहे. कशा पाहिजे समाधान अवतडे? आहे जरा बदल करायचा ह्या वर्षी. बदल करायचा मग बदल आता आमदार आहेतच की पहिल्यांदा. आता बदल करायचं म्हणल्यावर मग दुसरा की दुसरा नाही समाधान अवतडे. कशा पाहिजे समाधान अवतडे पाहिजे तुम्हाला? नाही कामं केली त्यांनी. काम केली ती काय काम केली ती? सगळे या पुढे थोडं समाधान अवतडे काय काम केले? पहिले मोदींनी महागाई मोदींनी सगळं धान्य फुकट केलं अर्ध तिकीट केलं सगळं केलं आणि काय केलं आम्हाला दिलं नाही तर पैसे. कुठली? लाडक्या बहिणी. वय असतंय त्याला. समाधान दादा येते का गावाकडे तुमचं? येते उचित आणला
उचिटाणला हा. उचिटाणचा आहे तुम्ही? होय उचिटांची आहे मी उचिटाणमध्ये कोण आहे हवाय मग समाधान अवताड्याची समाधान अवतडेची कशा पाय लय आवाज हा बाबा फोटो काढायला बाय बनल्याला कसं निघेल बाय आहे बाबा तर. बरं बरं ऐका की फोटो काढायला लागले बरं सांगायला ठीक आहे इथं आहे की मामा आहे मामा हे बालके बरं का अवताडे सगळी जण बरंच आहे हा सगळी जण बरंच आहे सगळेजण बरंच आहे होय. तुमचं गाव जंगलगी जंगल की हा जंगल कोण आहे हवा आहे हा हवा कोण आहे जंगल ते आम्ही तकडे बाहेर आहे आम्ही काय त्यांचं तकडे इकडे काय म्हणत नाही ठीक आहे आम्ही इकडे काय म्हणत नाही होय हा इकडं आणून आजोबा त्यावेळेस काय बालके का अवताडे यंदा यंदा आमदार कोण होईल आमदार कोण होईल म्हणतोय हा अवताड्याशिवाय दुसरं कोण नाही का हो अवताडे का अवताड्याशिवाय दुसरं कोण नाही आधी बालकेच मुलगा आहे की भारत नानाच पोरग त्याला कामं करावं लागते ते याने कामं लय जणांच केली कोणी काम केली समाधान बर काय काम केली करत नाही म्हणतात काम काय अहो एवढा 3 दिवसाला एक साखरेचं पोतं फुरत नाही 4,000 माणूस रोजचा आहे कुठं मिसनीत बर रोज 1,000 रुपये माणूस आहे तुझं बर आणि भगीरथ बालके हा भगीरथ बालके त्यानं काय पाणी तर तोंडावर हाणलंय कोणाच्या बर नाही आणलं तुमचं गाव कुठलं गाव माझं इथं गाव खुद कोथळा राहणार इथं आहे बर मतदान बी इथंच आहे इथं आणलं का मतदान ठीक आहे अजून आहेत का होय हवा कोण आहे हवा अवताडे का बालके अवताडेच कशा काम केलेत ना काम केले काय काम केले काय सांगता येईल त्याला काम या पुढे बघू इकडं आहेत काय ओ इकडं घुसूया काय जरा आपल्या बाजू हा हो नमस्ते नमस्कार गाव कचरेवाडी कचरेवाडीत काय आहे हवा हवा सगळं सामानच चालू आहे समाधान अवताडे आहेत बालके आहेत काय अवताडे साहेबांची हवा चांगली आहे समाधान अवताडे साहेब हो कशा भाऊ तो कामाचा माणूस आहे कामाचा माणूस हो आहे झाली का काम खरं तर झाले तेच आता भगीरथ बालके म्हणते नुसते जाहिराती केलेत त्यांना काय माहिती ते नदी काठाची माणसं आम्ही इकडे माळावरची माणसं बर माळावरच्या माणसाची जाण कोणाला आहे अवताडे साहेबांनाच अवताडे साहेब कशा पण काम करणारा माणूस आहे तो आधी भगीरथ आता भारत नानाचं पोरग आहे असले तर आता ती जरा आमच्या भागात चांगली कामं झाली अवताड्यांची केलीत काम हो ठीक आहे आजोबा कुठलं गाव सिद्धेवाडीचं आता आमदार कोणला करायचं बालकेला गाव तडेला आता काय धुईन चालू आहे ते रक्कड चालू आहे धुईतलं कोण होईल ते होईल आता काय वाटतंय हवा तरी हवा काय धुई फिरलंय धुईकडली बी सारखीच आहे वरडते ती सारखी ऐकायला वरड त्याची पण कुणाला लागेल नियम आता काय सांगाय त्याचं काय हो. काय त्याचं सांगता येते काय कोणाचं लागतंय ते तरी पारड जड कुणाचं आता काय आपल्याला तर काय कल्पना नाही एवढी अवताडीने काम केलेत का केले ती केले ते हो भगीरथ बालके भगीरथ बालके बापाने केले ते भगीरथ आता सुरू झाला आहे बर निवडून आलं भगीरथ बालके तर करलं काम करेल काय ते सांगता यांनी केली तशी ती बी करू शकणार करू शकत होय तुमचं गाव नंदूरला कोणी हवा चालू आहे? काय दोन्ही सारखं असलं तर कसं आहे दोन सारखंच आहे ठीक आहे नमस्कार गाव तुमचं नमस्ते हो नगू आजोबा कुठलं गाव नगू नमस्कार गाव बटाण हा बटाणला कोण आहे हवा चालू आहे आमच्याकडे बहुतेक अवताडीच हवा आहे अवताडीची हवा आहे कशासाठी गावच पहिल्या सरपंचचा गाव त्याच्या पार्टीचा सरपंच झाला बर काम केले का अवताडीने रस्ते बीस आमच्याकडे केले तर राहणार रस्ते केले तर भगीरथ बालके म्हणते की काय केलं नाही अवताडीने आता आम्ही त्या कोपऱ्याला राहायला आहे नळीपाशी बर काम झाली ती का पण 5 वर्ष रस्ता केलाय आमच्या रानातला तर रस्ता केलाय सरपंचच त्यांच्या गावावरचं सरपंच आहे राम कुठलं गाव
कुठलंच आहे मंगळ्यातलं शहरातलं राहत आहे इथं मानेगारीला. बर हवा कोणाची इकडं हां हवा अवताडे बालके हां त्याचं आहे की कोणाची जास्त कोणाचं आहे काय ते कोणाचं काय नमस्ते काय बालके अवताडे हवा कोणाची? बालके हवा थांबा की जा चालेल कुठलं गाव सिद्धेवाडी. सिद्धेवाडी बर काय बालक्यासाठी विकास आहे त्याचा. विकास केलाय थांबा पळायला लागला सांगा तर. काय होईल यावेळेस बालके येणार 100%. बालके येणार बर किती मतानं किती काय येणार पण 100% येणार. 100% बसल बर ठीक आहे होय त्यावेळेस काय बालके अवताडे अवताडे हवाय त्यासाठी विकास काम आहे जोरावर. विकास कामावर 90 ते 90% विकास झाला. अरे इकडं काय काय काम केले रस्ते केले ते पुन्हा अजून पाणी पुरवठी झाली ते. तुमचं गाव कचरेवाडी. कचरेवाडीत कोण हवा जास्त अवताडे. आता ती भगीरथ दादाचे आई त्या दिवशी आल्या होत्या ती म्हणली की आमच्या पोरला वोटी घ्या भगीरथ दादाला. त्याचं काय आपण बोलू शकत नाही. आता नागरिक म्हणून तुमची जबाबदारी नाही आपण अवताडे. होय काय भगीरथ दादा समाधान अवताडे भगीरथ दादा गाव चिचुंबे सिद्धेवाडी पंढरपूर तालुका. त्यासाठी भगीरथ दादा निष्ठ प्रेम आहे आमचं दादावर. प्रेम आहे दादाची काय काम ते आम्ही बघतच नाही. काम बघत काय शेवटी शेवट बालकर निष्ठा आहे आमची. बालक परिवार समाधान अवताडे काही काम केली मग ते दिसते का हो काम आहे ती समाधान काम आहे काम आहे अहो पण दादा रस्त्याची दुसरं काहीच नाही हो नुसतं रस्तं. ह्यावेळेस भगीरथ दादा हो अजून इकडे काय लोक हो नमस्ते अरे प्रॉपर इथले का हो मग माझं गाव कचरेवाडी. बोला काय आता ही आज शेवटचा दिवस आहे काय दुरळा हो बरोबर आहे बोला की काय कुणीकडे कल्ले पारड कुणीकडे आता कल्ले काय जनतेचं अजून तर आपण मी पुण्याला असतोय मी कसं काय सांगू इथलं काय माहित माहित नाही मला माहित तसं कसं सांगा होय काय काँग्रेस भाजप वातावरण यावेळेस भाजपाच आहे गाव चालू आहे नियोजन केले आम्ही भाजपाचं नियोजन केले तुमचं गाव कुठलं पण डोंगरगाव तुम्ही काय कार्यकर्ता आहे काय भाजप कार्यकर्ता तर आहेच. कशामुळे भाजप आता काय सगळी कामं केली आमच्या गावात. बरं आता समाधान अवताडे यांच्यावर तो भगीरथ बालके अशी फाईट आहे बरोबर. काय फरक आहे समाधान अवताडे आणि भगीरथ दादामध्ये काय विषय सांगू शकत नाही मी पण आमच्या गावाचा कार्य म्हणजे चांगले केले नाही कामं केलीच भरपूर काम केले हां ठीक आहे बघू पुढं. नमस्ते कुठलं गाव अनवली अनवलीत पुन्हा हवा चालू आहे बालकी अवताडे बालकेची चालवायचं बालकी चालू आहे अनवलीत हां कशी काय ते आमच्या गावचा नेता आहे ना त्यातला. तुमच्या गावाचा नेता आहे म्हणून आता समाधान अवताडे काम केली मग काय तुमच्या गावात झाले का ते काय मला माहित नाही मी तिकडे नसतो. बरं वातावरण हाय असं नव्हतं दोघं बोलतील मग आता कोण येईल ती येईल. कोण येईल बरं ठीक आहे होय या या खाली या माय कोर्स नाही या तर खाली तरी 1-2 मिनिट अहो कट्टे केले हो वर येता येत नाही थोडं आली नाही काय हवा कोणा सांगाय दादा चालू आहे समाधान अवताडे. हो कशासाठी हा काय दादाने भरपूर कामं केली ते खेड्यागावात रस्ता झाले तर नंदेश्वर उन्नूरचा रस्ता चांगला झाला. हा अजून भविष्यात दादानं 2.5 वर्षात एवढी कामं केली अजून पुढच्या 5 वर्ष निवडून दिलं तर भरपूर कामं होतील. हो 100%. भगीरथ दादा म्हणते की काम दिसत नाही भगीरथ दादा म्हणते काम दिसत नाही भरपूर कामं केली आता त्यांना कसं ते समाधान आहे वेळेस भरपूर कामं झाली त्यावेळेस. होय काम झाले काम झाले कामं झाली ती भरपूर झालीत कामं. काम झाले कोणी केले दादानंच केले भगीरथ दादा समाधान दादा काय दादा आमचे तालुक्यातून 3 वर्ष गायबच होते. बरं 2 दादा आहेत कुठले दादा भगीरथ दादा गायब होते पूर्ण कामं समाधान केले आतापर्यंत गावामध्ये. तुमचं गाव कुठलं माझं गाव सलगर बुद्रुक आहे. काय करता तुम्ही मी शेतकरी आहे. शेतकरी किती एकर माझे 1 6 एकर आहे. काय राम डाळिंब आहेत. आता हवा तर भगीरथ दादाची म्हणली सगळी मंगळवेळ हवा वगैरे काय नाही आहे असं पण ते ज्या ठिकाणी जातात ना ती पार्टीच पडते. ते इथं उभे राहिले तिथं पडले तेलंगणामध्ये गेले ते पूर्ण पार्टी संपवून टाकली तेलंगणामध्ये. आता इकडे आलेत आता बघूया गावातली माणसं काय म्हणतात ते
भैरदादाला चान्स देणार नाही लोक? नाही, अजिबात नाही. समाधान का बरं द्यायची संधी? समाधान दादांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगू का, महाविकास आघाडीने काय केलं होतं, जातीमध्ये भांडण लावून जातीच्या वरती राजकारण केलं होतं. आतापर्यंत महाविकास आघाडीने हेच केलेलं आहे. मराठा आरक्षणावरती हे करायचं, ओबीसी आरक्षणावरती हे करायचं. आरक्षण तर कोणाला दिलंच नाही तिने आतापर्यंत आणि द्यायचा कधी प्रयत्न पण नाही केला. पण समाधानदादांनी प्रत्येक जातीच्या माणसाला, असं माणसाचा गैरसमज होता की संविधान बदली होणार आहे किंवा अशी फेक नेरेटिव्ह केली महाविकास आघाडीने. तर महायुतीने काय केलेलं आतापर्यंत की फेक नेरेटिव्ह बदलून फक्त विकासावरती राजकारण केलेलं आहे. होय, विकास झाला आहे 3 वर्षात? विकास झाला 3 वर्षात. कोणी केलाय? बालकीने केलाय. बरं, आता ह्या वेळेस काय होईल? काय बालकी, अवताडे सांगता येत नाही. बालकी आणि अवताडे टक्कर आहे. टक्कर थोडं अलीकडे गाडी जाऊ द्या. तरी कोणाच पारड जड आहे? होय, सांगाय काय सांगितली त्याला काय विचारलंय? बालकी बालकी, अवताडे, सावंत आहे, धोत्रे आहेत. पारड कोणाच जड आहे? जरा आज शेवटचा दिवस आहे प्रचार. मालकांना विचारायचं. मालक आहे तुम्ही? होय, मला काय पारड कोणाच जड आहे? सध्या तर ह्याच्या अवताडेच आहे. अवताडे पारड. तुमचं गाव? तिथलं मंगळला. अवताडेच पारड कशासाठी जड आहे? कामं केलीत ना लोकांची. काम केले. काय मंगळवेढ्यात काय बदल दिसलाय तुम्हाला 3 वर्ष? आता सध्या स्टँडवरची कामं केलीत. आमच्या खाली दुकानासमोर 35 लाखाचं काम केले त्यांनी परवा, कॉन्क्रिटीकरण, गटरीची कामं चालू आहेत. आणि ह्यांनी बालकी पण आहे, पण बालकीमध्ये 2.5 वर्ष जरा काहीच कामाचा संपर्कच नव्हता ना जनतेचा. तो तरी तर काय अजून त्यांचं काय कळलंच नाही ना. त्याच्यामुळे जरा थोडंफार लोकांना नवीन उमेदवार आहे त्याच्यामुळे हे आहे. बालकींचं कसं आहे, त्यांचे नाना होते ती परिस्थिती वेगळी होती. तर जर त्यानंतर 2.5 वर्ष ह्यांनी कामं भरपूर केली. काय फरक आहे भारत नाना आणि भगीरथ दादा? भरपूर फरक आहे. ह्यांनी काय 2.5 वर्षात कोणाचं काय कशाच्या ह्याच्यात आलीच नाहीत, काय नाही. तसं तर आम्ही काँग्रेसचीच माणसं, पण त्यांनी आता काय हेच काय केलं नाही. नॉट रिचेबल्स राहिल्यासारखी राहिली. जनतेत संपर्क नाही त्यांचा. 2.5 वर्षात संपर्क काहीच नव्हता. काय ठरलं ह्यावेळेस मग? तर भाऊ काय असेल ते आता 1-2 दिवसात काय लगेच काय तुम्हाला जनतेचा कौल. ठीक आहे, पण काय अंदाज काय तरी? अंदाज काय असं एकदम एक्झॅक्टली सांगू शकतं. जनतेचं काय आपण एकटं सांगून. सध्या तरी पदयात्रा निघालेली आहे, तर ह्याच्यात काँग्रेसपेक्षा डबल माणसं ह्याच्या कमळमध्ये. होय, कमळ हाय, पंजा हाय, तुतारी हाय. आज शेवटचा दिवस आहे. वारं कोणी फिरले मुंबड्यातून? काय मला माहित नाही, राजकारणात जास्त नसतोय मी. आता रोज काय राजकारणाचा काय संबंध आहे त्याचा? आपलं काम भलं आपण भले. पण काय एक अंदाज तुमचा किंवा बाहेर लोकांमध्ये काय जनता ठरवेलच. जनता काय म्हणते? हे चाललंय आपलं काहीतरी. ठीक आहे, या. होय, नमस्ते. काय वार कोण फिरले? नको आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. वार कोण फिरले? वारा आता सध्या तर नाही, शहरात कमळाचं वार आहे. कमळाचं कशासाठी? कमळ कमळ म्हणजे दादाने आमदारने पहिले आपल्या कामं भरपूर केलेत, निधी भरपूर आणला आहे. त्यामुळं आणि 1500 रुपये मिळतात ना लेडीजला, त्यामुळे लेडीज पण खुश आहेत सध्या. हां, इथलंच आहे मी मंगळात. हां, शहरात तर 1 नंबर वातावरण कमळाचंच आहे. आज त्यांना बी पडणारच घ्या. आता कसं त्यांचे बी लोक पहिले असते लोक मानणारी, असं आहे ना. पण आता नवीन मतदार, नवीन जे युवक आहे किंवा बरेच लोकांना आशा, आता निधी वगैरे भरपूर आणल्यामुळं काय आणि पाणी वगैरे आणल्यामुळं, पुन्हा MIDC निर्माण झाल्यामुळं दादाकडनं अपेक्षा वाढल्यात. नवयुवकांच्या रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील, तालुक्याचा विकास होईल, मतदारसंघाचा विकास होईल, या दृष्टिकोनात. आजोबा, कुठलं गाव तुमचं? उचेटान. आता ही निवडणुका लागली तर माहित आहे का? काय माहित? आज प्रचार शेवटचा दिवस आहे. अवताडे उभा आहेत, परत बालकी उभा आहेत, सगळीच आहे ती. काय चाललंय वातावरण? हवा आता कोणाला तर द्यायचं आहे काला? नाही तुम्ही द्या कोणाला पण हवा करायला चालली असं म्हणतोय. हवा काय दोघांचे आहे? दोघांचे. बरं कोण वाटतं दोघात? बरं कोण वाटतं दोघात? काम सगळीच चांगली.
वाईट कोणाला म्हणायचं नाही नाही आता तुम्ही ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ असून अनुभव काय आहे. करायचं हा? तुम्हाला हेच बैठल्यावर लक्षात येत असेल कसं कामाचा काय? माणूस आहे. काय राहिले या राजकारणात? का काय राहिले काय? का आता जे ते स्वार्थासाठी जाते सगळे, स्वरसाठी चालली ती? स्वार्थासाठी जाईल, जनतेसाठी काय? बर काहीच नाही. आता ही शरद पवारांना सोडून गेले अजित दादा. त्यांच्या मर्जीचा प्रश्न, आपण काय मालक आहे काय त्यांचं? आवताड्यांचं काम कसं वाटतंय? काय सगळंच चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. बालकाचे चांगलं आहे. पालकाचं चांगलं आहे. आपण वाईट म्हणत नाही कोणाला. वाईट कोणाला म्हणायचं, एखाद्याला द्यायचं. एखाद्याला द्यायचं होय. हो कोण बोलणार आहे? तिकडे बघू आहेत अजून नागरिक. नमस्कार. नमस्ते नमस्ते. अहो काय आज शेवटचा दिवस आहे, जरा दुरळा चाललं ते सगळे असे पळायला ते. बोला काय कुणीकडे झुकलंय आज वार? काय ना वारं झुकलंय, कमलाकडे झुकलेलं. कमळाकडे? हो. अहो कशासाठी सांगून तर जावं नुसतं असं. लय कामं केली त्यांनी तालुक्यात. समज दादा काय काम झाली की आम्हाला तर दिसत नाही असं कॉन्ट्रॅक्टर मोठे केले ना? कॉन्ट्रॅक्टर मोठे केले काम झाली ती का? काम नाही ते कॉन्ट्रॅक्टर मोठे केले. कॉन्ट्रॅक्टर मोठी केली ती. मग आता ह्या वेळेस काय वार? काय ना चांगला आहे वार. कुणाला? हाताला चांगला आहे. भगीरथ दादा. भगीरथ दादा. तुमचं गाव? बालेवाडी. बालेवाडीला? हो. बालेवाडीला भगीरथ दादाला आहे. तुमचं? भगीरथ दादाला जाईल माझं. तुमचं गाव? धरमगाव. धरमगाव भगीरथ दादाला होईल. बर किती टक्के होईल? 90% पुढे जाईल. 9% पुढे जाईल. कशासाठी भगीरथ दादा? भगीरथचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. आता ही टीका करतील दादावर नॉट रिचेबल आहेत म्हणून. नाही आता जे त्या पार्टीचं. ज्या त्या पार्टीचं आहे. बर होय हो. भगीरथ दादा समाधान अवताडे. समाधान अवताडे. समाधान अवताडे कशासाठी? कारण आमच्या गावचा सरपंच आता त्या मापाचा आहे. तुमचं कुठलं गाव आहे? मारापूर. मारापूर. आता पण सरपंच असू द्या की, पण कामं झाली ती का? काम आता रोड चालू आहे ते सगळ्या गावात ना आमच्या सगळं रोड आणि ही झाली. काम चालू आहे ती. मग बर काय व्हायला पाहिजे आता? काय होईल? कशासाठी समाधान अवताडेल निवडून द्यायचं परत? येतोय का नाही ही म्हणा नाही, पण मी कमळालाच मत टाकणार. कमळाला? कशा पाय? काय माझ्या मनात काम. तुम्ही कोण मालक आहे काय माझा? माझ्या मनात काम. कशासाठी विचार लागलो तुम्हाला? ती भगीरथ दादा भारत नानाचा मुलगा आहे. मग आता ती म्हणतात ना द्या भारत नाना नंतर एकदा. जनतेवर करा, आपण सांगून ऐकते ते काय लोक. आपलं मन काय बोलतंय तीच करणार आपण. तुम्ही काय करता? काय शेती? शेती तर कुठं आम्हाला आहे. मग रोजगार. रोजगार? ते रोजगारदारासाठी काय केलं समाधान दादाने? काय आमच्या दोन्ही वार्डात मातंग समाधान ह्याच्यात असं रोड आणि गटारी सगळं पाण्याच्या दारा सगळ्याचं सोय चकाचक केले. टकाटक. आणि 3 रस्ते चालू आहेत मारापुरात. जेव्हा 40 वर्षापूर्वीचं रस्ता पडीक होतं ते आता रस्ता चालू आहे. फुलं पेलं बांधावाड्यावर. मारापुरात किती टक्के मतदान जाईल समाधान अवताडेला? समाधान अवताडेला तरी बी 80% पुढे. एवढं? होय. नमस्ते. गाव? बालेवाडी. बालेवाडी. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. दुरळा चालू आहे सगळा. हवा कोणीकडे आहे ह्यावेळेस? हा दादा. कुठल्या? समाधान दादा. समाधान दादाकडे हवा. कशासाठी? हाय आपलं गावचा असल्याने जाईल, तालुक्याचा आपल्या म्हणल्यावर गावचा आहे म्हणून. आता भगीरथ दादाच्या आई म्हणल्या आमच्या भगीरथला तुम्ही वोटीत घ्या. लोक घ्यायची नाही का? काय लोकांचं आपण काय सांग. तुम्हाला काय वाटतं? आपण लोकांचं काय बोलायचं? समाधान दादानं काम तर केली ती करते. होय केली ती. ठीक आहे. होय. काय कमळ पंजा? समाधान दादा. समाधान दादा कशासाठी? कामं केली ती मतदारसंघात. आता भगीरथ दादा म्हणते ती कामं दिसत नाही आम्हाला. कामं कशी दिसत नाही? सगळे कुठं जायला तिकडे रस्ते कामं आहे. ते मतदारसंघात सगळी कामं आहे. गावोगाव कामं आहे ती सगळी. तुमचं गाव कुठलं? बालेवाडी. बालेवाडी. काय बालेवाडीत काय आलं? 70% कमळ. 70% कमळ. कायसाठी कमळ? पण जवळपास आमच्या गावात 1 कोटी रुपये कामं दिली समाधान दादा. 1 कोटी रुपये कामं दिली ती. आता भगीरथ दादांचं चाललंय की लोक मन लागली ती भारत नाना नंतर एकदा भगीरथला संधी देऊ. भावनिक करून ही करायचा नाद आहे त्यांचा, पण तसं होत नसतं. जनता भोळी नाही तेवढी. का बरं? पण भावनिक आता ती भावी पण म्हणल्या ना भगीरथला वोटीत घ्या आमच्या. कामं बघा मग लोक. समाधान दादा ही कामं बघितली पाहिजे आधी लोकांनी. बरं. भगीरथ दादा मग करते की होत नाही. भारत नानाने काय केलं तेच करणार आहे ते. किती नॉट रिजेबल उमेदवार आहेत. 5 वर्ष कुठे गेलो होतो? विठ्ठल कारखाना गेला त्यांच्या हातनं. बघता बघता त्यांच्या हातनं विठ्ठल कारखाना गेला. होय.
काय आहे मंगळवेढ्याचा कल ह्या वेळेस हा शेवटचा दिवस आहे प्रचार. समाधान दादा. गाव तुमचं? डवळस. डवळस. डवळसकरांचं समाधान दादा कशा पाय? जो मी लहान असताना आमचा डवळस ते मंगळवेढा रस्ता नव्हता. आज जवळपास मला वाटतं 70-80 वर्षापूर्वी जुना रोड आहे मंगळवेढा ते डवळस मधला. 4 किलोमीटर मंगळवेढा आहे आमच्या डवळसपासून. तो समाधान दादानी केला आहे. काम चालू आहे पूर्ण, म्हणजे 75% पूर्ण झालं आहे, 25% राहिलेलं आहे. ते पण आता चालू आहे, दिपोळी सुट्टीमुळे ते राहिलेलं होतं पेंडिंग काम. फक्त 4 किलोमीटर आम्हाला असं फिरून यावं लागतं 10 किलोमीटर. कुठल्याही आमदारनं आजपर्यंत लक्ष दिलं नाही. पहिला आमदार आहे की ज्यानं त्या रोडचं काम केलं. 80-90 वर्षापूर्वीचा रोड आहे ती जुना. म्हणजे आमचं पहिली गाडी वाट होती ना, ते त्या रोडनं जायचे आणि त्या रोडनं यायचे. गुलाब कोणाला? समाधान दादा. हो नमस्ते. नमस्ते. तुमच्या खिशाला भाजपचा बिल्ला आहे? हां, मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. कशाला आलं? कट्टर करता बाजार माळव आता घरी काय लागत नाही. गाव कुठलं? गर्निकी. गर्निकी. हां. किती दिवस झालं लावलंय? अहो आज 20 दिवस झालं. पहिल्यापासूनच काढायचं कधी? गुलाल उधळल्यावर समाधान दादा. भगीरथ दादा आहे. हेट कोण म्हणतंय तुम्हाला? सगळीकडे तर भगीरथ दादा मला तो. अहो आमचा समाधान काम काय बघितलंय तुम्ही? नाही काय काम? तुम्ही चौकशी करा. तुम्ही कुठला आहे मग आता? तुम्ही माझा सांगता बंद नाही की समाधान दादाने. अहो कुठल्या गावात काय रस्ते ठेवले तर कुणाच काय झाले घरपोच वाड्या वस्त्यावर सुद्धा रस्ते सगळं पूर्ण केलेत. हां आता भगीरथ दादाच कसं करायचं? अहो काय करायचं भगीरथ ह्याचं कारखाने बिरदी आहे 2 महिने शेवट ना. आमचं मामा गादीगाव वाखरी ही कवटळी आमचं मामा बोंबत येते की 3 गावात पाहून आहेत आमचं. शेवटचे 2 महिने बिल कोणी दिली? अभिजाबान दिली. आता अभिजाबाद तुतारीत आहे ती काय वेगळा ती काय आम्हाला नाव ठेवा नाही. त्यांनी काढले संस्था ठेवली का कुठलं काय ठेवलंय? कारखाना ठेवलाय का नगरपालिका ठेवली का काय ठेवली त्यांनी? सांगा तुम्ही. त्यांच्या मग कशाला जायचं? लोक आहेत सामान्य जनता काय करायचं? भारत नानाची लय दिवसापूर्वी सहानुभूती होती त्यावेळेस भगीरथ दादा आणि त्यांच्या आईला उभं करायचं होतं. त्यावेळेस आई 100% निवडून येऊन येत होती. पण ह्याला काय वाटलं मला आमदार व्हायचं आहे. तसं नसतंय हो. त्यावेळेस ह्याला आमदार व्हायचा म्हणून ती सहानुभूती तिथं 3700 मतांना समाधान दादा निवडून आली. पोटनिवडणूक नाही झाली आमदार पण आता होतील की? आता हे नाही शक्य नाही. समाधान दादानं लय काम केली कुठंच सांग ना. आमचं मामा पंढरपूरला लय पाहून आहेत हो, लय पाहून आहेत. पण सपोर्ट 80% समाधान दादाचा आहे. थांबूया, वेळ झालाय. मंगळवेढ्यातला आठवडी बाजार आहे हा अनकट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कट आम्ही मारणार नाही. आणि प्रचार झाल्यानंतर प्रचार सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी सगळे आपापले प्रचार केलेले आहेत आणि त्यानंतर लोकांची जी काही मतं आहेत ती आजची मतं आहेत. हीच मतं जी आहेत ती मतदानापेटीपर्यंत जाणार आहेत. याच्यामध्ये बदल होईल का नाही हा भाग वेगळा. मात्र आजच्या घडीला 18 तारखेला लोक असा विचार करतायत. मंगळवेढ्याचा आठवडा बाजार यासाठी निवडला आहे की मंगळवेढा शहर किंवा ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गावची जी काही लोक आहेत ती आता आठवडा बाजारमध्ये येत असतात आणि एकंदरीतच त्यांचा काय कौल आहे हे आपण या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सूर्यासोबत गणेश गायकवाड, AB मराठी न्यूज, मंगळवेढा.